Press the bell icon on the YouTube app and never miss another update. परमात्म्यात शरण जा. पूजेचे रीतिरिवाज अनुसरून देवा शोधू नको. विनाकारण दंड सोसू नको. भक्तिभाव भरून एकदा शिवशरण म्हणा हो. एका शब्दाला मुक्ती निश्चित असे, कारण कुडल संगमदेव भक्ती लंपट असल्याने. तर या वचनामध्ये बसवांना सांगतायत की परमात्मा कसा आहे, तर तो भक्तिप्रिय आहे. त्याला ढीगभर बेल नको, गाडाभर पाणी नको. 12-12 वर्ष जंगलामध्ये एकाकी राहून तप करणं नको. तर परमात्म्याचं स्वरूप सांगताना सांगतात की तो भक्तिप्रिय आहे. अघोरी उपासना करून देहाला कष्ट देऊन केलेली साधना ही परमात्म्याला कधीही आवडणार नाही. पूजेचे रीतिरिवाज अनुसरून देवास शोधू नकोस. पहिल्या ओळीमध्ये बसवांना सांगतात की बाह्य अवडंबर बाह्य कर्मकांड करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न तू करू नकोस. विनाकारण दंड सोसू नकोस. शरीराला, देहाला आणि मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊन परमात्म्याला प्राप्त करण्याची किंवा त्याची कृपा प्राप्त करण्याची तू इच्छा करू नकोस, असं बसवांना सांगतायत. भक्तिभाव भरून एकदा शिवशरण म्हणा हो. फक्त भक्तीनं, प्रेमानं एकदा शरण म्हणून नमस्कार करा, वंदन करा. परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला समजेल, असं बसवांना सांगतायत. एका शब्दाला मुक्ती निश्चित असे, कारण कुडल संगमदेव भक्ती लंपट असल्याने. फक्त शरण म्हटल्यानं मनातले सर्व विकार भावना नष्ट होतात आणि त्या शरण शब्दाच्या सहाय्यानंच परमात्म्याला प्राप्त करता येतं. शरण म्हणून नमस्कार करणं, विनम्रता बाणणं, अहंकार दूर करणं हे परमात्म्याला प्राप्त करण्याची, त्याची कृपा प्राप्त करण्याची एक मार्ग आहे, असं बसवांना सांगतायत. या अर्थानं बसवांना म्हणतात की विनम्र भावानं एकदा शरण म्हणून नमस्कार करणं ही परमात्म्याची कृपा संपादन करण्याचा एक मार्ग आहे. कित्येक वर्ष लचके तोडून खात रुचीची चट लागलेली माया राक्षसी सोड म्हणजे सोडेल का? तिच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी एक उपाय दिसत असे पहा हो. सर्व देवांचा देव अशा परशिवा शरण गेल्यास त्या राक्षसी जिंकता येईल. निजगुरु स्वतंत्र सिद्धलिंगेश्वरामध्ये ऐक्य पावण्या. तर बसवोत्तर काळातील शरण स्वतंत्र सिद्धलिंगेश्वर या वचनामध्ये सांगतायत की माया म्हणजे काय आहे, तर एखाद्या राक्षसी सारखी आहे. माणसाचं संपूर्ण जीवन ती उद्ध्वस्त करते, खाऊन टाकते. आणि ही माया नावाची राक्षसी, आणि या राक्षसीपासून संरक्षण मिळवण्यासाठी देवांचाही देव, ज्यांनी देवतांची निर्मिती केली, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली, ज्यांनी चराचरामधील सर्व सूक्ष्म जीवांची निर्मिती केली, अशा परमात्म्याला शरण जा, असं स्वतंत्र सिद्धलिंगेश्वर सांगतायत. आणि याचं कारण ते पुढे सांगतात की या सकल जीवाची निर्मिती करणारे, मायेची निर्मिती करणारे, सर्व देवतांची निर्मिती करणारे परमात्मा आहे आणि त्याला तू शरण जा. वारा सुटल्या वेळीच धान्य पाकडून घ्या हो, कारण वारा तुमच्या कैयात न सापडे हो. उद्या पाकडेन म्हणजे शक्य न होई. शिवशरण नावाचा वारा सुटल्या वेळी लवकर पाकडून घ्या म्हणे अंबिगर चौडय्या. तर अंबिगर चौडय्यांचं हे वचन आहे. आणि या वचनामध्ये अंबिगर चौडय्या सांगतात, वारा सुटल्यानंतर धान्य पाकडणं कधीही सोयीस्कर असतं, कारण त्या धान्यापासून पालापाचोळा, धान्यातील घाण ही बाजूला होऊन स्वच्छ असं धान्य मिळतं. मग आता परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी, इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी शरण नावाचा वारा सुटलेला आहे. आणि या शरण नावाच्या वाऱ्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर चर्चा संवाद करून
त्या परमात्म्याशी लीन व्हावे, कारण शरण नावाचा वारा हा तुमच्या अधीन नाही असं ते म्हणतात. जोपर्यंत शरण नावाचा वारा आहे, शरण नावाचे लोक या मर्त्य लोकात आहेत, तोपर्यंत त्यांच्याशी सुसंवाद करा, कारण ते तुमच्या हातात नाहीत. मातीची भिंत किती काळ धुतली तरी घाण थांबेल का? माझ्या शरीरे असलेले दुर्गुण घालवून कृपा करा हो. कांबळामध्ये कणिक तिंबल्यागत असे माझे मन, कुडल संगम देवा तुम्हास शरणू म्हणून शुद्ध झालो हो. तर बसवण्णांचं वचन आहे. बसवण्णा मानवी मनाचं सुंदर वर्णन या वचनामध्ये करत सांगतायत की माणसाच्या मनामध्ये विकार वासना उत्पन्न होत राहतात. जरी त्यानं प्रयत्न केला की माझ्या मनाला विकारांची बाधा होऊ नये, तरी देखील त्याच्या मनामध्ये विकारांची निर्मिती होत असते. त्यामुळे माणसाचं मन हे मातीच्या भिंतीसारखं आहे. कितीही धुतलं तरी त्यावरची माती किंवा घाण ही दूर होऊ शकत नाही. त्या पद्धतीनं माणसाचं मन कितीही साफ करण्याचा प्रयत्न केला, स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्याच्यात असणारी घाण ही दूर होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मनातले जे काही दुर्गुण आहेत, ज्याला षडरिपू म्हणतात, अष्टमद असं म्हणतात, तर यांना दूर करून माझ्यावर कृपा करा आणि यासाठी मी तुम्हाला शरण आलो आहे असं बसवण्णा या वचनामध्ये सांगतायत. आपणास शोधत येणाऱ्यांकडे देव आपणच येई हो. माझा देव जिथे असे तेथे जाऊन येगा म्हणून मजबूत ठसा उठविला मी. कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. तर सिद्धरामेश्वरांचं हे वचन आहे. आणि सिद्धरामेश्वर सांगतात की केवळ भक्तच किंवा साधकच परमात्म्याच्या प्राप्तीची आशा करत नाही, तर परमात्मा देखील साधकाला प्राप्त करून घेण्यासाठी, उत्तम साधक शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो असं या वचनामध्ये सांगतायत. त्यामुळे परमात्म्याला शरण जा या अर्थानं ते सांगतायत की परमात्म्याला शरण कसं जावं, तर परमात्म्याचं स्मरण करून, देह मनातील विकार नाहीसं करून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावं. कारण परमात्मा देखील अशा साधकाच्या, अशा भक्ताच्या शोधात असतो की जो मनातील सर्व विकार नाहीसं करून निर्मोही निर्विकार होऊन परमात्म्याची सेवा करेल. आणि अशा भक्तावर, अशा साधकावर परमात्मा कृपा करतो असे या वचनामध्ये सिद्धरामेश्वर सांगतायत. देवा तू नाही दिलास तर काय माणूस देईल, तो दिल्या कारणे माणूस देऊ शके. त्या माणसाच्या हृदयामध्ये शिरून तुम्ही दिल्या कारणे तुझं शरणू म्हणे मी रामनाथा. जेडर दासीमय्यांचं वचन आहे. आणि जेडर दासीमय्या या वचनामध्ये सांगतात की या मर्त्य लोकांमध्ये जे जे शरण आहेत, जे दासोह करतात, त्यांचा दासोह करण्याची प्रेरणा किंवा बुद्धी देणारेही तुम्हीच आहात. त्यामुळे त्या शरणाला शरणू नाही, तर तुम्हालाच मी शरणू म्हणतोय किंवा तुम्हालाच मी नमस्कार करतोय, तुम्हालाच मी शरण येतोय असं या वचनामध्ये जेडर दासीमय्या सांगतायत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला क्रिया करण्याची बुद्धी, चेतना आणि प्रेरणा देण्याचं काम परमात्मा करतो आणि त्या परमात्म्याला मी शरण जातो किंवा नमस्कार करतो असं जेडर दासीमय्या या वचनामध्ये सांगतायत. वेदप्रिय नव्हे हो तुम्ही, शास्त्रप्रिय नव्हे हो तुम्ही, नादप्रिय नव्हे हो तुम्ही, स्तोत्रप्रिय नव्हे हो तुम्ही, युक्तिप्रिय नव्हे हो तुम्ही, मुक्तिप्रिय नव्हे हो तुम्ही. तुम्ही या सर्वांना अशक्य पहा हो. तुम्ही भक्तप्रिय म्हणून शरण आलो, रक्षण करा हो. कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. तर सिद्धरामेश्वरांनी या वचनामध्ये सांगितलेलं आहे की वेदप्रिय आहे म्हणून वेदांच्या सहाय्यानं परमात्म्याची स्तुती केली जाते, परंतु परमात्मा हा वेदप्रिय नाही. संगीत हा देखील उपासनेचा, साधनेचा एक भाग म्हणून दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये संगीताच्या सहाय्यानं परमात्म्याची सेवा केली जाते, परंतु परमात्मा हा संगीतप्रिय नाही, युक्तिप्रिय नव्हे, मुक्तिप्रिय नव्हे असं देखील ते म्हणतात.
तर वेगवेगळ्या योगांच्या सहाय्यानं, वेगवेगळ्या दंडाच्या सहाय्यानं परमात्म्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. मात्र परमात्मा योगप्रिय नाही असं देखील ते म्हणतात. स्तोत्रप्रिय नव्हे पहा तुम्ही, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. स्तोत्रप्रिय नव्हे, की परमात्म्याची स्तुती करण्यासाठी, ईश्वराची स्तुती करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्तोत्रांची रचना झाली ते स्तोत्र देखील परमात्म्याला प्रिय नाहीत. या सर्वांमुळे तुम्हाला प्रसन्न करून घेणं, तुम्हाला साध्य करून घेणं हे अशक्य आहे. मग तुम्ही कसं आहात? तर हे सर्व तुमचं स्वरूप नाही, हे तुम्हाला प्रिय नाही, तर तुम्ही नक्की कसे आहात असं देखील प्रश्न यामध्ये विचारतायत. आणि पुढं सांगतायत की तुम्ही भक्तिप्रिय म्हणून शरण आलो, रक्षण करा कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. की परमात्मा हा स्तोत्रप्रिय नाही, वेदप्रिय नाही, योगप्रिय नाही, तर तो भक्तिप्रिय आहे असं या वचनामध्ये सांगतात. भक्तीनं परमात्म्याला शरण जावा असं या वचनामध्ये सिद्धरामेश्वर शेवटी आपल्याला सांगतायत. म्हणजे बाह्य अवलंबर, बाह्य क्रिया यांच्या आधारे परमात्म्याला प्राप्त करता येत नाही, तर भक्तीच्या आधारे, सदाचार आणि नैतिकतेच्या आधारे परमात्म्याचं स्वरूप जाणता येतं असं या वचनामध्ये सिद्धरामेश्वर सांगतायत. माझा योगक्षेम तुमचाच हो, माझे नफा नुकसान तुमचेच हो, माझा मान अपमान तुमचाच हो, वेलीस फळाचे ओझे का पुढल संगम देवा. बसवांना सांगतायत की माझ्या बाबतीमध्ये जे जे व्यवहार घडतात, माझं मान अपमान किंवा ज्या भावना आहेत, हे सर्व तुमचीच देणगी आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं एखाद्या वेलीला लागलेलं फळ हे त्या वेलीचंच म्हटलं जातं, त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये असणाऱ्या सर्व भावना, विकार, त्यांची उत्पत्ती आणि बरं वाईट हे सर्व परमात्म्याचंच आहे असं या वचनामध्ये सांगतायत. अंगाचे सौंदर्य, सिंहकटीचा आकार, त्यामुळे मनातील नाना विकार न जाती, त्या विकाराने शिणून जाऊन जाणीव थिजून संशय न जाई, साऱ्या जगास भविष्याची जाणीव न होई, बंधन घालणाऱ्या दृष्ट मायेस घाबरून तुम्हा शरण आलो कुडल संगम देवा. तर या वचनामध्ये सांगतायत की केवळ बाह्य शरीराला भुलून, बाह्य शरीराच्या सुंदरतेला भुलून मनामध्ये जे विकार आहेत, हे विकार काही शमणार नाहीत किंवा ते नष्ट होणार नाहीत. विकाराने शिणून जाऊन जाणीव थिजून संशय नाही. या ठिकाणी ते म्हणतात की वेगवेगळ्या उपचारानं, वेगवेगळ्या क्रियेच्या सहाय्यानं या विकारांवर नियंत्रण मिळणार नाही. मन मात्र या विकारांना शमवण्याच्या प्रयत्नामध्ये थकून जाईल. साऱ्या जगास भविष्याची जाणीव न होई, बंधन घालणाऱ्या दृष्ट मायेस घाबरून तुम्हा शरण आलो. तर यामुळे मनामध्ये किलमिश, विकार आणि वासना यांची वृद्धी होईल. मग या सर्व गोष्टीतून मायेची निर्मिती होईल. तर या मायेला घाबरून मी परमात्म्याला शरण आलो असं बसवांना वचनामध्ये सांगतायत. सप्तधातूंनी झालेल्या शरीरामधील पंचेंद्रियाच्या त्रासाने मी व्याकुळ झालो. मनातील विकाराने बुद्धिभ्रष्ट झाली. धनाच्या विकाराने धैर्य नष्ट झाले. शरीराच्या विकाराने मी निगर्तिक निराधार झालो. म्हणून शरण आलो कुडल संगम देवा. तर बसवांना शरीर, मन आणि भावना या तिघांचंही वर्णन या वचनामध्ये करतायत की या चैतन्याला ज्या गोष्टींचा आश्रय आहे तो म्हणजे शरीर, मन आणि भावना. तर या तिघांचंही वर्णन करून सांगतात की ही तिघही शमले, तिघही दमले, मात्र परमात्म्याचं स्वरूप त्यांना समजलं नाही. या कारणानं मी परमात्म्याला शरण आलो. सप्तधातूंनी झालेल्या शरीरामधील पंचेंद्रियाच्या त्रासाने मी व्याकुळ झालो. पहिल्या भागामध्ये ते सांगतात की माणसाच्या शरीरामध्ये जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, यांच्या सहाय्यानं शरीरामध्ये विषय विकारांची निर्मिती होते.
आणि या विषय विकारांना शमवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या शरीराची वाताहत व्हायला सुरुवात होते. मनातील विकारांमुळे बुद्धी भ्रष्ट झाली. धनाच्या विकारामुळे धैर्य नष्ट झाले. तर दुसऱ्या भागामध्ये ते सांगतात की मनामध्ये जे 6 शत्रू आहेत, या 6 शत्रूंमुळे मनाची देखील वाताहत झाली. धनाच्या विकारामुळे धैर्य नष्ट झाले. धनाची लालसा, धनाची अपेक्षा यामुळे माणूस हा मोहामध्ये अडकून त्याचा धाडसीपणा, धैर्य किंवा निश्चय हा नष्ट झाला असं ते सांगतायत. शरीराच्या विकारामुळे मी निगर्तिक निराधार झालो. शरीराच्या मोहामध्ये अडकून, शरीराचे भोग पूर्ण करण्याच्या भावनांमध्ये अडकून मी निराधार झालो, लाचार झालो असं त्या वचनामध्ये सांगतायत. आणि या सर्व शरीर, मन आणि भावना या तिघांचंही दमन झालेलं आहे. तिघही त्रासलेले आहेत आणि या कारणाने मी तुला शरण आलो असं या वचनामध्ये ते सांगतायत की ज्या चैतन्याला ज्या गोष्टींचा आधार होता ते सर्व आधार संपले, आधार नाहीसे झाले आणि या कारणाने मी तुला शरण आलो. वाघाच्या तोंडी सापडलेल्या हरणीगत, सापाच्या तोंडी सापडलेल्या बेडकागत, समस्त लोकाधिलोक मायेच्या जाळ्यात सापडून बंदिस्त झालेले पाहून मी घाबरून तुम्हा शरण आलो. रक्षण करा हो करुणानिधी अखंडेश्वरा. तर षण्मुख शिवयोगी या शरणांचं हे वचन आहे आणि या वचनामध्ये शरणांनी आपल्याला एकूण 3 उदाहरण दिलेले आहेत. ते सांगतात की ज्या पद्धतीनं एखादं हरिण किंवा जंगलातील एखादा प्राणी वाघाच्या तावडीत सापडल्यानंतर तो जिवंत राहत नाही. सापाच्या तोंडामध्ये सापडलेला बेडूक आपलं जीवन पुढे जगू शकत नाही. त्याच पद्धतीनं या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी माया स्वरूपामध्ये आहेत त्या सर्व मायेच्या अधीन सापडलेला व्यक्ती सुखानं, आनंदानं जीवन जगू शकत नाही. मायेमध्ये बंदिस्त होऊन तो दुःखामध्ये आपलं जीवन जगतो. तुम्हास शरण आलो, रक्षण करा हो करुणानिधी अखंडेश्वरा. तर हे मायेच्या जंजाळामध्ये, मायेच्या पाशामध्ये मी अडकलेलो आहे आणि यातून दूर होण्यासाठी, यातून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला शरण आलो आहे. माझं रक्षण करा, या मायाजाळापासून माझी निवृत्ती करा असं या वचनामध्ये शरण परमात्म्याला विनवणी करतायत. टाकून बोलले म्हणून घाबरावे का, नास्तिक म्हटले म्हणून लाजावे का, कोणीही असो श्री महादेवा शरण जावे. काहीही माहीत नाही म्हणून गप्प बसू नका. कुडल संगम देवाच्या शरणापुढे जमेल तसे नाचा बागडा भक्तीने. बसवण्णा सांगतायत की जगाने तुमची स्तुती केली किंवा निंदा केली म्हणून खचून किंवा दुःखाने निराश होऊ नका. तर ते सांगतात परमात्म्याला शरण जा, कारण जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्या परमात्म्याला त्या गोष्टीची जाणीव नाही किंवा माहिती नाही. कुडल संगम देवाच्या शरणांपुढे जमेल तसे नाचा बागडा भक्तीने. मग परमात्म्याला शरण जाण्यासाठी शरणांच्या सोबत संवाद करा, चर्चा करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या अनुभवाचा आनंद घ्या असं या वचनामध्ये शरण बसवण्णा आपल्याला सांगतायत. डोक्याचे मुंडन करून पुरुष साकर होईन, निर्लज्ज होऊन का होईना लिंगास प्रसन्न करून घेईन. नग्न होऊन का होईना लिंगास प्रसन्न करून घेईन. आजूबाजूचे संसारी लोक हसले तरी हरकत नाही. कुडल संगमदेव तुम्हास शरण आलो आहे. तूच मज त्राता म्हणून चरणी शरण आलो आहे. तर या वचनामध्ये वेगवेगळ्या
प्रकारे मनाला देहाला कष्ट देऊन लोकनिंदेचा विचार न करता परमात्म्याला शरण जाण्याची भावना बसवांना व्यक्त करतायत. बसवांना सांगतात की डोक्याचं मुंडन करून पुरुष चाकर होईन असं ते म्हणतात. याचा अर्थ थोडक्यात ते सांगतात की डोक्याचं मुंडन करून माझ्या मनातील सर्व अहंकार, काम आणि विकार नाहीसं करून मी एक सेवक बनून त्या परमात्म्याची सेवा करेन. निर्लज्ज होऊन का होईना लिंगास प्रसन्न करून घेईन. माझं तनच शरीरच हे लिंगाला अर्पण करून मी त्या लिंगाची सेवा करेन. नग्न होऊन का होईना लिंगास प्रसन्न करून घेईन. अंगावरील वस्त्रांचा त्याग करून परमात्म्याला प्रसन्न करून घेईन असा अर्थ नाही. तर याचा अर्थ नग्न होऊन का होईना लिंगास प्रसन्न करून घेईन. परमात्म्याची जर इच्छा असेल तर शरीरावरील वस्त्राचा त्याग करून त्याला प्रसन्न करून घेईन अशा अर्थाने ते सांगतात. आजूबाजूचे संसारी लोक हसले तरी हरकत नाही. कुडल संगमदेव तुम्हास शरण आलो आहे. आजूबाजूचे लोक स्तुती करतील किंवा निंदा करतील याचा विचार न करता मी परमात्म्याला शरण जाईन असं ते सांगतात. तूच मज त्राता म्हणून तव चरणी शरण आलो आहे. तूच मला तारण करणारा आहेस, माझं रक्षण करणारा आहेस हे जाणून मी तुला शरण आलो आहे असं या वचनामध्ये बसवांना सांगतात. कसे बरे प्राप्त झालेले शरीर पडून जायच्या आधी स्वयंपाक करून जेवण करा हो. शेणी असताना जळून जायच्या आधी स्वयंपाक करून जेवण करा हो. परत संसारी जन्म घेई अथवा न घेई करत्या कुडल संगम देवास शरण जा हो. तर या वचनामध्ये बसवांना सांगतायत की जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहेत, शरीरामध्ये भक्ती करण्याचं सामर्थ्य आहे, तोपर्यंत त्या परमात्म्याची साधना करा, त्याला शरण जा, त्याची भक्ती करा. यासाठी ते उदाहरण देत आहेत. जोपर्यंत शेणाच्या गोवऱ्या आहेत तोपर्यंत स्वयंपाक केला पाहिजे, हे जसं शाश्वत आहे, खरं आहे, त्याप्रमाणे शरीरामध्ये जोपर्यंत त्राण आहे, शक्ती आहे, तोपर्यंत परमात्म्याची भक्ती करा आणि शरण जा. आपल्याकडं एक खूप चुकीची धारणा आहे. बरेच जण म्हणतात की हे उतार वयामध्ये करायचं काम आहे, भक्ती हे उतार वयामध्ये करायचं काम आहे किंवा साधना आहे, तारुण्यामध्ये भक्ती करू नये. तर ही अतिशय चुकीची समजूत आहे. बसवांना सांगतात की शरीरामध्ये जोपर्यंत त्राण आहे, शक्ती आहे, तोपर्यंत परमात्म्याची सेवा करा, परमात्म्याचं स्मरण करा, त्याला शरण जा. शरीर थकल्यानंतर ते तुमच्या हातून होईलच असं नाही. एका वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कंबर वाकून हाती काठी येण्याच्या अगोदर, तोंडातील दात पडून बोळकं होण्याच्या अगोदर, शरीर जर्जर होण्याच्या अगोदर परमात्म्याचं स्मरण करा. या वचनामध्ये देखील बसवांना आपल्याला तसाच आशय सांगताना दिसत आहेत. तर सोड्डळ बाचरस नावाच्या शरणांचं हे पुढचं वचन आहे. शिव म्हणून न वाचणाऱ्याचे वाचन पोपट पंचे. शिवा तुमची आराधना न करणाऱ्याचे घर व्यर्थ. शिवा तुम्ही न पाहणाऱ्याचे डोळे मोर पिसाचे डोळे. शिवा तुमचे गायन करणाऱ्याचे तोंड चोरट्याचे रंध्र. शिवा तुमची स्तुती न करणाऱ्याची जीभ भवींची जीभ. नानी घरातील थंड ओल्यामध्ये जन्मणारे जळू. शिवा तुम्हास साष्टांग नमस्कार न करणारा कर्मी म्हणजे फासावर लटकलेले शव. शिवा तुमचे स्मरण न करणाऱ्या शरीर संशयाचे घर. शिवा तुमचा भक्त नसलेल्या भोगविद्या, कुळ, संपत्ती, साहस, यश म्हणजे विमानातील शवाचे प्रदर्शन हो, त्याचा काय उपयोग. या कारणे घोर संसारास न जुमानता शरण आलो सोड्डळा. तर सोड्डळ बाचरस यांनी परमात्म्याचं स्मरण न करणाऱ्या व्यक्तींची असंख्य उदाहरण देऊन
त्यांना या वचनामध्ये हीनपणाची उपमा दिलेली आहे. ते म्हणतायत की शिव म्हणून न वाचणाऱ्याचे वाचन म्हणजे पोपटपंची. परमात्म्याचं ज्यामध्ये स्मरण नाही असे कोणतेही ग्रंथ, कोणतेही शास्त्र, कोणतेही वेद, पुराण, आगम, उपनिषद हे सर्व व्यर्थ आहेत, कारण त्यामध्ये परमात्म्याचं स्मरण नाही. शिवा तुमची आराधना न करणाऱ्याचे घर व्यर्थ. जिथं परमात्म्याची आराधना केली जात नाही ते घर म्हणजे एक व्यर्थ आहे किंवा वाया गेलेला आहे किंवा त्याचा असून नसल्यासारखं आहे, असं या वचनामध्ये ते सांगतात. शिवा तुमचे गायन न करणाऱ्याचे तोंड चोरट्याचे रंध्र. जे परमात्म्याची स्तुती करत नाहीत त्या चोरट्या लोकांसारखे आहेत किंवा चोरट्या लोकांपासून जन्मलेले आहेत. शिवा तुम्हास पाहणाऱ्याचे डोळे मोरपिसाचे डोळे. तर जे परमात्म्याचं दर्शन करत नाही, त्याचं स्वरूप जाणत नाही, ते म्हणजे केवळ मोरपिसावरच्या डोळ्यासारखे आहेत, म्हणजे मोरपिसासारखे आहेत असं ते सांगतात. शिवा तुमची स्तुती न करणाऱ्याची जीभ भवीची जीभ. जे लोक परमात्म्याची स्तुती करत नाहीत, स्मरण करत नाहीत, यांची जीभ म्हणजे भवी लोकांच्या जिभेसारखी. जे अभक्ष भक्षतात, अपेयपान करतात किंवा अनाचार करतात, दूषण देतात, अपशब्द वापरतात, यांच्या जिभेसारखी जीभ आहे असं ते सांगतात. नाणी घरातील थंड ओल्यामध्ये जन्मणारे जळू. तर असे लोक म्हणजे काय आहेत, तर नाणी घरामध्ये जो ओलावा असतो याच्यामध्ये जे जळू किंवा कृमी जन्मतात किंवा कीटक जन्मतात, यांच्यासारखं त्यांचं जीवन आहे असं ते सांगतात. शिवा तुम्हा साष्टांग नमस्कार न करणारा कर्मी म्हणजे फासावर लटकलेले शव. परमात्म्याला स्मरण करणारा आणि नमस्कार न करणारा व्यक्ती म्हणजे शवासारखा आहे असं ते म्हणतात, प्रेतासारखा आहे. शिवा तुमचे स्मरण न करणाऱ्याचे शरीर संशयाचे घर. जो परमात्म्याचं स्मरण करत नाही तो केवळ भोगी आहे, संशयाने जगणारा म्हणजे विकारांसाठी, भोगासाठी जगणारा आहे असं ते सांगतात. शिवा तुमचा भक्त नसलेल्याचा भोग, विद्या, कुळ, संपत्ती, साहस, यश, विमानातील शवाचे प्रदर्शन हो, त्याचा काय उपयोग. जर एखादा व्यक्ती श्रीमंत असेल, ज्ञानी असेल, ऐश्वर्य संपन्न असेल, प्रतिष्ठित असेल, सन्मानित असेल, मात्र तो परमात्म्याचं स्मरण करत नसेल, तर ज्या पद्धतीनं मृतदेहाच्या यात्रा काढण्यासाठी जे विमान आहे किंवा जे प्रेतयात्रेतील वाहन आहे, याप्रमाणे सजवलेल्या यात्रेतील वाहनासारखं आहे असं ते सांगतात. या कारणे घोर संसारास न जुमानता शरण आलो हो, सोड्डळ बाचरस. असं हे सोड्डळ बाचरसांचं वचन आहे. तर यामध्ये ते सांगतात की अशा प्रकारचं संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत, यांची पर्वा न करता आम्ही परमात्मा तुला शरण आलो आहे, असा आशय ते या वचनाच्या शेवटी नोंदवत आहेत. तर या ठिकाणी आपले या प्रकरणातील एकूण 15 वचन संपलेले आहेत. तर आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शरणू शरणार्थी.